दरम्यान दिशा सालियन प्रकरणावर आता मिटकरींनी सुद्धा भाष्य केले। 2.5 वर्षांनंतर सालियन कुटुंबियांनी याचिका दाखल केल्याचं मिटकरी म्हणाले। तर दिशा सालियन प्रकरणामध्ये त्यांच्या वडिलांना न्याय मिळो अशी अपेक्षा मिटकरींनी व्यक्त करत दिशा सालियन विषयात राज्याचे मूळ प्रश्न भरकटता कामा नये असंही मिटकरींनी म्हटलंय। दिशा सालियनच्या वडिलांनी आता दिशा सालियनला न्याय मिळावा याकरता हायकोर्टात याचिका टाकली आहे। आदित्य ठाकरे आणि त्यांची गँग अर्थात त्यांचे मित्र यांनी माझ्या मुलीची हत्या केली, तिच्याबरोबर बलात्कार सुद्धा केला अशा पद्धतीचा आरोप ठेवून ही संपूर्ण याचिका जी आहे ती कोर्टात केलेली आहे आणि आता आदित्य ठाकरे हे आरोपींच्या भूमिकेत आहेत। मला असं वाटतं एखाद्या व्यक्तीवर आरोप करणं आणि ते आरोप सिद्ध होणं ह्या वेगवेगळे दोन प्रवाह आहेत। पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे की दिशा सालियनच्या वडिलांना जर असं वाटत असेल की माझ्या मुलीचा घातपात झाला तर एकतर ती घटना आहे मालाडमधली 2020 ची, आता आहे 2025, म्हणजे 5 वर्षानंतर त्यांनी परत कोर्टामध्ये याचिका दाखल करून त्यांच्या काही ज्या शंका आहेत त्या त्यांनी उपस्थित केल्या। यावर कोर्ट निकाल देणारच आहे, जो काही देण्याचा असेल तो। औरंगजेबाच्या संदर्भातला जो काही मुद्दा होता तो मुद्दा काल विश्व हिंदू परिषदेच्या आणि बजरंग दलच्या भूमिकेच्या नंतर ज्या पद्धतीनं RSSनी त्यांची कान उघडणी केली त्यावेळेस हे प्रकरण थांबत नाही तर दुसरं दिशा सालियन प्रकरण आलं। काय होतं की याच्यामध्ये सरकारची प्रतिमा वेगळी होते, मग विरोधक थेट आगपाखड करतात की मूळ मुद्द्याला तुम्ही बगल देताय आणि ते होणं साहजिक आहे। त्याच्यामुळे घटनाक्रम जर तुम्ही बघितला तर पहिले छावा चित्रपट, मग अबू आझमीचं बयान, मग त्याच्यानंतर औरंगजेबाची कबर, त्यानंतर नागपुरात उठलेला हिंसाचार, 3 दिवसानंतर आलेली संघाची प्रतिक्रिया आणि त्यानंतर रात्री आलेलं अचानक दिशा सालियन प्रकरण। मग पूर्ण आठवड्यात पूर्ण महिनाभर शेतकऱ्यावर जर चर्चा होत नसेल तर मग आमच्यासारख्याचा इथे येऊन उपयोग काय? परंतु या सगळ्या नागपूरच्या सगळ्या दंगलीमध्ये फहीम खान याचं नाव प्रामुख्याने पुढे येतं। फहीम खान हा देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली काल त्याला अटक केली आणि त्याच्या देशद्रोहाचे कलम लावले, पण फहीम खानवर देशद्रोहाचे कलम लावताना प्रशांत कोरटकरवर सुद्धा देशद्रोहाचे कलम लावले गेले पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, टीव्ही मराठी, मुंबई।